अभिनंदनाचा ठराव, शाब्दिक खडाजंगी, निलंबनाची मागणी या विषयांसह महापालिकेची सभा गाजली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभेमध्ये विविध विषय उपस्थित करत नगरसेवकांनी आजची सभा वादविवादातूनच सुरू केली. या सभेमध्ये सुरुवातीलाच नगरसचिव वेळेत हजर नसल्यामुळे नगरसेवक राजू लाटकर यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. यानंतर महानगरपालिकेच्या सभेत विविध विषय मांडून ते मंजूर करण्यात आले. तसेच काही विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे ते मागे ठेवण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने ड्रेनेज व पिण्याच्या पाण्यावरून नगरसेवकांच्या जोरदार खडाजंगी उडाली. यावेळी नगरसेवक आदिल फरास व शारंगधर देशमुख, रिंकू देसाई यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विजय जाधव, गटनेते मुरलीधर जाधव, ऋतुराज क्षीरसागर यांनी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. आयटी पार्क व कोल्हापूर शहरात स्वच्छतागृह प्रश्न मार्गी लावल्याबद्दल महायुतीच्या आमदार व खासदारांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसेच नगरसेवक नियाज खान यांनी प्रशासनाच्या चुकीच्या कामांचा पाडाच वाचला. 100 कोटीचा रस्ता आपण केलाय आमदार साहेबांच्या एजंटनं, गोगरेपासून आईच्या पुतळ्यापर्यंत, बरोबर आहे. किती मनमानी कारभार आहे ते सांगतो. आता चालू आहे का, गेले 21 दिवस झाले रस्ता करून झाला, होऊन 1 दिवस झाल्यानंतर 1 दिवस खालच्या पाईपा फोडल्यात आणि ते खोदून म्हणजे नवीन रस्ता खोदलाय आणि आजचा 21वा दिवस त्यांचा माणूस तिथे जायला त्यांना जीसीबी आम्ही आणून द्यायचा. काय संबंध आहे हो? काय महानगरपालिका कशी चालवायला नाही होता? दोन जीसीबी महापौर मॅडमने दरवाढीचा प्रस्ताव आणलाय. गेले 6 वर्ष या नागरिकांची पिळवणूक केली या अधिकाऱ्यांनी. वाट लावल्या कोल्हापूरचे. यावेळी अभिजित खतकर यांनी पाणी व ड्रेनेज लाईनची कामे मार्गी लावण्याची मागणी केली. महापौर रुपाराणी निकम यांनी सभेमध्ये मांडलेले विषय मंजूर करत काही न्यायप्रविष्ट विषय सोडवण्याच्या सूचना दिल्या. यावेळी परिवहन सभापती सत्यजित जाधव, नगरसेवक अभिजित मोकाशी, कौसर बागवान, अर्चना कोराणे, प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह रोहन पाटील, कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू,
मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.